पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे सध्या वाटचाल सुरू झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट दिला गेलाय। गेल्या 24 तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे 75 बंधारे पाण्याखाली गेले आणि पंचगंगेची पाणी पातळी ही 35.10 फुटांवर आहे। एकंदरीत इशारा पातळीकडे ही वाटचाल आहे असं म्हणावं लागेल। मागील 2 दिवसांपासून कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि परिणामी कोल्हापुरातली पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे जाताना पाहायला मिळते। मी सध्या त्याच पंचगंगा नदी परिसरामध्ये उभा आहे आणि आपण हे पंचगंगेचं पात्र जे आहे ते पाहू शकताय। मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी जी आहे ती पंचगंगा नदीची वाढलेली आहे। जवळपास 36 फुटांपर्यंत जाऊन पंचगंगा नदी जी आहे ती पोहोचलेली आहे। म्हणजे केवळ 3 फूट पाणी जर वाढलं तर त्या ठिकाणी पंचगंगा नदी जी आहे ती इशारा पातळी गाठणार आहे। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची इशारा पातळी ही 39 फूट इतकी आहे तर धोका पातळी 43 फुटांवरती आहे। मात्र कालपासून सातत्यानं पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला आहे आणि तासागणिक पाण्याची पातळी जी आहे ती पंचगंगेची वाढताना पाहायला मिळते। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाणी पातळीचा विचार केला तर पंचगंगेची तर पाणी पातळी वाढलेलीच आहे, मात्र अनेक नद्या ज्या आहेत त्यांची देखील पाण्याची पातळी सातत्यानं वाढताना पाहायला मिळत आहेत। परिणामी 75हून अधिक बंधारे जे आहेत ते जिल्ह्यातले पाण्याखाली गेलेले आहेत, ज्यामुळे अनेक महामार्ग अनेक मार्ग असतील राज्यमार्ग असतील ते त्या ठिकाणी बंद आहेत। पर्यायी मार्गाने वाहतूक जी आहे ती त्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। अलर्ट मोडवरती देखील प्रशासन पाहायला मिळते। जेव्हा इशारा पातळी पंचगंगा नदी गाठते तेव्हा सर्वच नदीकाठच्या लोकांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात येतो आणि त्यांना स्थलांतर होण्याची देखील सूचना देण्यात येतात। मात्र आज दिवसभरात कशा पद्धतीने हा पाऊस राहणार त्याच्यावरतीच हे पुढची सगळी प्रक्रिया ती आहे ती पार पडणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।